चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 21. सर्ग 1. स्वामी जीवन कृष्ण कथा ही पुनरपि करूया स्मरण. शिष्य जीवनी याहुनी कुठले दुसरे पारायण. सद्गुरुराया नमन तुम्हा हे नित्य घडो तव ध्यान. सारांशाने पुन्हा घडू दे चरित कथेचे गान. मानस पूजा मानस दर्शन पहिले मानस स्नान. मनोमनी तुम्हा स्मरावे मानसी तो बहुमान. विदर्भातल्या सावरखेडी पुनवही कोजागिरीची. पांडे घरकुली पुत्र जन्मला कृपाच ही श्रीहरीची. पुण्यकुलाचे हरी रूप ते दामोदर हे नाम. गोपाळाच्या बाळलीलेने प्रमुदित होई धाम. पायाळू हा बाळ जन्मता गुंजे समती खूण. भाकित बघण्या लोक लोटती बाळा दे त्रासून. शैशवात हो देवदर्शने जागृती तवा स्वप्नी. गणेश लक्ष्मी कधी शिवाची मूर्ती दिसती नयनी. शाळा शिक्षण पूर्ण करोनी दामू नागपुरी येई. स्थापत्याच्या अध्यायी तो बहु कष्ट ते घेई. देशक्रांतीचा काळ बिकट तो इंग्रजी सत्तांधांचा. सत्याग्रहीचा डोंबची उसळे त्या अमानुष कृत्यांचा. शिक्षण थांबे गाव सोडले आता नोकरी धरली. जबलपुरासी तात्या आले स्वप्ने मनात विरली. वर्षन पुरते होई तोवरी आला योग जुळोनी. विवाह झाला राम मंदिरी जायाही कुमुदिनी. संसाराचा डाव मांडला संगे बहीण निभाऊ. पती पत्नीचा विचार एकच तीळ विभागुनी खाऊ. उभयांची ती धार्मिक वृत्ती सकला बहु आदर. कुणी कधी तो अतिथी येता आतिथ्या सादर. पुण्यनगरीला बदली होता जीवन तेही बदले. नव्या गावीच्या नवीन रीती नवे रंग ते भरले. प्रवचन कीर्तन वा संमेलन उत्सव प्रियते पुणे. तात्यांच्या त्या धर्म मनाला आतान काही उणे. शेगावीच्या गजाननावर श्रद्धा उभय मनांची. पूजा पाठनी व्रत पारायण नित्य घडतसे त्यांची. बिल्वदला समतीन पुत्र ते संसाराये बहर. किरणनी देवेंद्राचे संगे सुधीर हा प्रेमांकुर. दिसता कोणी साधू बाबा अथवा कर्मठ ज्ञानी. तात्या करीती अनुसर त्याचा अंतरी जिज्ञासेनी. तंत्रमंत्र वा जटिल विद्या दिसता अंतर्ज्ञानी. शिकले तात्या सर्व ज्ञान ते तरीना समाधानी. मनशांती ती लाभे कैसी चिंतन चित्ती होता. चिंतनातुनी चिरंतनाचा पंथची येई हाता. पहिले पाऊल पावस ग्रामी प्रचिती देऊनी गेले. सत्पुरुषाचे मर्म निराळे क्षणात उमजूनी आले. स्वरूपानंदे शिरी ठेविला अनुग्रहाचा हात.
आता सर्व ते मिळेल बदले सोहम घे चित्तात. सोहम चित्ती चिंतनी सोहम श्वासी जपता सोहम. जडता मनीची विरुनी जाता कळेल कोहम सोहम. प्रपंच गाडा सुख दुःखाचा क्षण भंगुरताही त्यात. आता मनाला गोडी लागली शाश्वत परमार्थात. मनात आले अशी घडावी सद्गुरु सेवा काही. चरित्र गुरूंचे इंग्रजीतले स्वामी सुखे वाही. ध्यास लागला आता जीवाला साधिन मी ते ध्येय. सुदूर जैते आणि नजवळी हेच एकले ध्येय. प्रपंच करुनी घडवी साधना जाणून तो परमार्थ. कर्तव्याचे भान न सोडी सोडी तिथे निज स्वार्थ. चिंतनातुनी विचार प्रगटे वाचे तेच वदावे. तेच बोलणे तात्यांचे ते प्रवचन हेच व्हावे. ही वाक सेवा गुरुतत्वाची मनात एकची जपले. गुरु सांगती गुरु बोलती यातन काही आपुले. सद्गुरु जाता निज धामासी स्वप्नी येऊन गेले. बहुक्षेत्रीची घडवुनी यात्रा तीर्थ देऊनी गेले. आता साधनी प्रगल्भता ती गूढ गूढता उमजे. जीव शिव आत्मा या मर्यादा उकलून येती सहजे. प्रकाश ज्योती नाद दर्शने वार्तालाप स्वतःशी. बाह्य तृप्त जरी अतृप्ती ही अजुनी एक मनाशी. स्वात्मतृप्त करी अतृप्तीला मामा अमलानंद. संतोषे करी मुद्रांकित ते स्वामी विद्यानंद. परिवर्तित ही झाले जीवन सद्गुरुपद हो प्राप्त. तात्या पांडे जीवन सरले क्षितिज झाले व्याप्त. विरक्त मनी तो प्रपंच झाले कमल पर्णीचे जल. कमल पुष्पते मानस विकसित करी अमल ते जल. अंतरातल्या सर्व जाणीवा मुखे प्रगटुनी येती. दुजा मनीचा येत कळवळा स्वामी प्रबोधन देती. साधनेतले दैवत मानी मरुतपुत्र हनुमंत. आदर्शाचे मानदंड ते ज्ञानेशादी संत. अपघाताचे निमित्त झाले दर्शन जगदंबेचे. अज्ञातातून ज्ञातच होई कार्यशी परमेशाचे. स्वामीजींना आवड मोठी प्रवास सहवासाची. शिष्या संगे यात्रा करीती घटी हो आनंदाची. हिमालयाच्या कुशीतले ते बदरी अनकेदार. तसे द्वारका सोरटी झाले उंच तटी गिरनार. निसर्ग दर्शन सत्य शिवाचे तिथेच प्रचिती येई. सिद्ध महात्मे दर्शन देती सिद्धतेस ये ग्वाही. प्रवचन सेवा पावसी घडता एक मिळे संकेता. लोकांताला सोडून थोडे साधी तू एकांता. त्या एकांती तप आचरता कळेल तो श्रीकांत. प्रगटून येई मुखात तुझिया शब्द रूप तो कांत. शिरोधार्यती सद्गुरु आज्ञा विजनवास तो घडला. अनुभूतीचा प्रांत आकळे जीवनपट उलगडला. सोहमचा तो स्त्रोत आतुनी मुक्तिबोध तो स्त्रवला. आत्मतुषारी तुषार सारे प्रवाह जीवनी सृजला. स्वामी मनाला ओढ लागली योगी अरविंदांची. स्वरूपानंद ही वदले होते कासधरी छंदाची. तत्व प्रणाली अरविंदांची अतिमानस तो स्तर. पूर्ण समर्पित अवघे जीवन तेच असे दुस्तर. कर्मभक्तीच्या सुलभ ही वाटा ज्ञानी हो जाणता. पूर्ण योग तो साधे जेव्हा तीन योग ते गळता. सोहम भुवनी स्वामी आले सोहमचा परिवार. निजवास्तूचे सौख्य लाभले सोहम सिद्ध आधार. निवांत वास्तू निवांत सारे अतान अडसर कुठला. आध्यात्मिक त्या कार्य मनाला नवीन अंकुर फुटला. शिष्य मनाला मिळे दिलासा स्वतंत्र साधना कक्ष. सत्संगाला कुठे न व्यत्यय एकची होई लक्ष. स्वामी अंतरी प्रसवू लागली ज्ञानाची ती गंगा. सोहम मार्ग उकलुनी सांगे हरिपाठी ती गंगा.
आनंदाच्या लहरी उठती जागर दिव्योन्मेषी, भावार्थाने वदे भागवत स्वात्मबोध अभिलाषी, रसाळ शब्दे मधाळता ती स्वामी मुखातून स्रवता, कृतार्थ होती तरी अंतरी एकच आतुरता, गुरुहृदयीची तीच अभिप्सा शिष्य जाणूनी घेती, जळगावी तो आश्रम स्थापून तो शतयांना देती, होता वर्षे 2च केवळ पुण्यनगरी होतेच, आश्रम दुसरा स्थापित झाला स्वामी इच्छिती तेच, दिव्य जीवन वाटिकाश्रम नाम आश्रमादि धले, सोहम धारक सोहम ध्वनी हे मरुत रूप तै पूजिले। पर्व 21 सर्ग 1 समाप्त।